उल्लासनगर के सेंट्रल हॉस्पिटल में अब डॉक्टरों के लिए मोमबत्ती की रोशनी में मरीजों का इलाज करने का समय आ गया है। पिछले 5 घंटे से अस्पताल में बिजली नहीं होने से मरीजों और अस्पताल कर्मियों को काफी परेशानी का सामना करना पड़ा। इस बीच शुक्रवार को महावितरण की ओर से शटडाउन लिया गया है, लेकिन अस्पताल में जनरेटर भी बंद हो गया है, जिससे बिजली आपूर्ति गायब हो गई है, जिस कारण मरीजों के इलाज में भारी परेशानी हो रही है। 4 माह पूर्व भी अस्पताल में 2 दिनों तक बिजली आपूर्ति बाधित रही थी। फिर भी मरीजों का यही हाल। जिला अस्पताल में बार बार बिजली गुल होने से प्रशासन की कार्य प्रणाली पर सवाल उठ रहे हैं। अगर जिला अस्पताल का ये हाल है तो सवाल उठता है कि क्या प्रशासन का पूरा कारोबार का क्या हाल होगा। प्रॉब्लेम आहे। दर शुक्रवारी नेहमीप्रमाणे शटडाऊन असतो आणि त्याप्रमाणे आजही शटडाऊन शुक्रवारचा आहे। आजचा हा शटडाऊन त्यांनी 5 ते 6 तासाचा घेणार म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे जनरेटर आहेत। मग त्याचबरोबर इलेक्ट्रिक PWD यांनी जे जुने झालेले पॅनल्स आहेत ह्या शटडाऊनमध्ये बदलण्यासाठी घेतलेले आहेत। तर जुने पॅनल लावून आता नवीन पॅनल लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डिओ असतो तो लावता येत नाही, कारण बॅकफ्लो होऊन लोकांना कामं करता येत नाहीत, म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला। त्यामुळे मग थोडं काही कॉरिडॉरमध्ये ओपीडीमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना, परंतु जिथे डायलायसिसला लाईट पाहिजे तिथे आहे, जिथे एशनशियूमध्ये लाईट पाहिजे तिथे आहे। म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाणं सोडून बाकीच्या ठिकाणी आम्ही जनरेटर बंद करून ठेवले। पण वार्डात सुद्धा लाईट नाही आहे। हो, वार्डामध्ये सध्या म्हणजे जनरेटर जर लावलं तर तेच म्हटलं ना तुम्हाला, बॅकफ्लो होतं ना, लोकांना कामं करता येत नाही। ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे। इथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून 4 नंबरला जाऊन ऑपरेशन करू। रुटीन ऑपरेशन नाही ठेवलेले आहे। आता लाईट जवळपास त्यांना मी आता विचारलं, अजून 2 तास लागतील म्हणतात। काम चालू आहे। निष्काळजीपणा नाही का सर? नाही, हा निष्काळजीपणा नाही, हे नियोजित काम करतायत सर। पण जर बघायला गेले तर शुक्रवारी लाईट जातो, लोड शेडिंग असतं माहिती आहे, त्याच दिवशी नेमकं दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं काय कारण? त्याचं कारण म्हणजे कसं आहे, लाईट गेलेलीच असते आणि त्याच दिवशी म्हणजे काम त्यांना करायला सोपं जातं। मग इलेक्ट्रिक पर्यायी व्यवस्था जनरेटर असतं, परंतु जनरेटरचं जे बॅकअप असतं ना ते त्या पॅनलला लावता येत नसतं काम चालू असताना। इथं पाहू शकता डॉक्टर सुद्धा मेणबत्ती लावून इथं उल्हासनगरचं त्याच्यामुळे डॉक्टर सुद्धा मेणबत्ती लावून बसलेले आहेत। एवढं 4-5 तास झाले तिथे लाईट गेलेली, अक्षरशः पेशंटचे हाल झालेले आहेत, कारण की ते पहिलेच त्रासात, ते आजारामुळे त्रासत आहेत, वरतून त्यांना हा जे लाईट लोड शेडिंगचा तो त्रास आहे त्यांना अजून सहन करावा लागतोय। इथं 2-2, 3-3 जनरेटर आहेत, पण ते मुबलक ठिकाणी ते चालू आहेत, प्रत्येक ठिकाणी चालू नाही। आणि फीडर आपण साहेबांना आम्ही विचारलं होतं तर साहेबांनी सांगितलं आम्ही एक फीडर घेतलेला आहे एक्स्ट्रा, तर तो फीडर बी शुक्रवारी बंद असतो। म्हणजे अक्षरशः म्हणजे एकदम बेकार परिस्थिती चालू आहे। जनरेटर असून सुद्धा ती कमतरता येते। तर महाराष्ट्र शासनाला त्यांनी पत्रव्यवहार केलाय, तरी महाराष्ट्र शासन यांना अजून व्यवस्थित जनरेटर आणि मुबलक सुविधा आपले जे रुग्णालय, मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर ह्याच्यात पुरवत नाहीत। ही दैनंदिन महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे सगळी ठिकाणी। तर 4 ते 5 तास होत झालेत, अजून 2 तास लाईट येणार नाहीत असं आम्ही शल्य चिकित्सक जे जिल्हा शल्य चिकित्सक आहे त्यांना विचारलं, तर त्यांनी बोलले की अजून 2 तास लाईट येणार नाही। आमची मागणी आहे महाराष्ट्र शासनाने आणि मुख्यमंत्र्यांकडनं एवढीच मागणी आहे का बाबा, आणि जे आपले आरोग्य मंत्री आहेत त्यांनी याच्यावर जास्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सरकारी दवाखाने आहेत, रुग्णालय आहेत, त्याच्यावरती भर द्यावी आणि त्यांना सोयी सुविधा जे जनतेला आहे ते पुरवण्याची त्यांनी एकदा म्हणजे मनापासून त्यांनी प्रयत्न करावा। की गरीब इथं येतो, पैशावाला धंदाणका इथं येत नाही का, तो पैसा असला तर तो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये खर्च करून उपचार घेऊ शकतो, पण जो गोरगरीब आहे, ज्याच्याकडे रिक्षावाले, फेरीवाले आहेत, काय मजूर आहेत, मोलमजूर आहे, किंवा गावाकडचे, आता आपला हा मुरबाडचा पट्टा येतो, कर्जतवरून लोक येतात, बदलापूर, अंबरनाथ, आता पूर्ण पंचकोशातनं लोक इथे येतात उपचारासाठी, तर ते जे येतात त्यांच्याकडे पैसा नसतो, गोरगरीब लोक आहेत, शेतकरी आहेत काही जण,
तर त्यांच्यासाठी हा एक जिव्हाळ्याचा आहे की कोणी आपला घरचा आजारी झाला आणि त्याच्यात आजारी झाल्यानंतर तो एक हे असतो की आपला कोणीतरी आजारी झालाय त्याच्यात एक प्रॉब्लेम असतो, वरतून तिथे दवाखान्यात येऊन सुद्धा बी त्याला जर असं त्रास सहन करावा लागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.